नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच जी तलाट्याची 4644 पदांची जाहिरात आलेली आहे। नेमका अभ्यास कसा करायचा, नियोजन काय काय करायचे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, तलाटीच्या TCS पॅटर्न काय आहे, मग त्यासाठी बुक्स कोणते वापरायचे आहेत, स्टडी प्लॅन काय आहे, जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत TCSच्या त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या मार्फत शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या तलाठी एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे आपलं जे टार्गेट असणार आहे हे 180+ कसं ठेवायचं आणि ते अचीव पण कसं करायचं या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। दिलेल्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये जे 4 विषय आहेत, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, यामध्येही विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि कोणते टॉपिक करायचे यावरही आपण एक हायलाइट्स चर्चा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या मनातल्या तलाठी भरतीच्या संदर्भानं जेवढ्या काही प्रश्न आहेत हे प्रश्न सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम एक लक्षात घेऊ आपण की ही जी तलाठी परीक्षा होणार आहे या तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुण विभागणी कशी आहे, जेणेकरून अभ्यासाला आपल्याला एक दिशा मिळेल। बघा, 4 विषय आहेत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित आणि सामान्य ज्ञान, ज्याला आपण GK असं म्हणतो। प्रत्येक विषयाचे प्रश्नांची संख्या आहे 25, 25, 25 आणि 25। म्हणजे प्रत्येक विषय जर गुणाचा संदर्भ घेतला तर 50-50 गुणांसाठी हे 4 विषय आहेत। 200 गुणांची एक्झाम होणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहेत। याच्यामध्ये जर विचार केला आपण तर 2 तास वेळ आहे, वेळ भरपूर आहे। बघा, तुम्हाला वेळेचा इश्यू नाही, पण जास्तीत जास्त प्रश्न सोडवताना ॲक्युरेसी कशी येईल हेच तुम्हाला पाहावं लागणार आहे। ठीक आहे, म्हणजे आपल्याला खूपच कमी मार्क्स चुकीसाठी एक्सक्यूज करता येणार आहेत। म्हणजे जे जे विषय इझी आहेत किंवा जास्त मार्क घेऊ शकतो, उदाहरणार्थ मराठी व्याकरण आहे तर मराठी व्याकरणाचं टार्गेटच आपलं 24-25चं असायला हवं, तरच आपण 180+ जाणार आहोत आणि ते आपण करू। पुढं आपण जसं जसं व्हिडिओ जाईल तसं तसं त्या संदर्भानं आपण सब्जेक्टच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत। TCSनं या अगोदर ज्या एक्झाम घेतल्यात त्याच्यामध्ये ITI असेल, म्हाडा असेल, जलसंपदा, DVET, PCMC पुणे, आत्ताच झालेली DMER, त्या विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत या संदर्भानं सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळं पूर्णच्या पूर्ण आपण तो पेपर सोडायला पाहिजे, हे सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे। आता बघूया आपण एका सब्जेक्टचा आपण कसा अभ्यास करू शकतो, कोणते घटक आहेत, बुक्स कोणते वाचायचे आहेत, अभ्यासाचं नियोजन काय, प्रत्येक विषयाचं आपण विश्लेषण बघणार आहोत। आता मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा, आपल्याला माहिती आहे की मराठी व्याकरण सरळ 2 विभागामध्ये विभागणी करता येते। एक आहे मराठी व्याकरणाचा भाग आणि दुसरा आहे मराठी शब्दसंग्रहाचा भाग। झालेले जे पेपर आहेत म्हाडाचे, जलसंपदाचे, DVRTचे, PCMCचे, DMERचे, या पेपरमधील विद्यार्थ्यांचा अनुभव आणि आपल्याला मिळालेले PDF यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मराठी व्याकरणाचा जो भाग आहे याच्यामध्ये लिंगविचार, वनविचार, वचनविचार, सामान्य रूप याला त्यांनी हायलाइट्स केलं आहे। सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर काळ, अव्यय, त्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय, प्रयोगावर जास्त हायलाईट केले, नंतर विभक्ती पण विचारली आहे, वाक्यप्रकार, वाक्य रूपांतरण, विरामचिन्हे, शुद्धलेखन आणि अलंकार। आत्ता बघा, जसं जी TCS एक्झाम वाढवत चालली आहे, तुम्ही जर बघितलं तर या अगोदरच्या म्हणजे जे काही DVRT, PCMC आणि जलसंपदा, म्हाडा यामध्ये अलंकार विचारले नव्हते, परंतु DMERचे जे पेपर झालेत यामध्ये अलंकार विचारलेत। म्हणजे जवळपास नवीन मुद्दे व्याकरणाच्या संदर्भानं सुद्धा, गणिताच्या संदर्भानं सुद्धा ते अंतर्भूत करत चाललेले आहेत। म्हणून तलाट्याला तर अजून आपल्याला 2 महिने वेळ आहे, त्यामुळं मध्ये जर एखादी TCSनं एक्झाम घेतली त्यावरूनही आपल्याला अंदाज बांधता येईल की TCS काय परिवर्तन करतोय, परंतु प्रत्येक एक्झाममध्ये परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे।
शब्दसंग्रहामध्ये मात्र पारंपरिक आहे. समानार्थी शब्द फिक्स विचारले आहेत, 1 1 2 2. विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, सामासिक शब्द म्हणजे समासावर प्रश्न विचारले आणि उतार्यावर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जे शब्द व्याकरण आहे यामध्ये फक्त 5च मुद्दे हायलाईट करायचे आहेत. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, सामासिक शब्द आणि उतार्यावरले प्रश्न. हा तर वेगळाच टॉपिक होणार आहे. ठीक आहे, एवढं हायलाईट्स करायचं आहे. कशावरून ठरवलं तर हे बघा, तुम्ही जर बघितलं तर बघा TCSने घेतलेले पेपर आहेत. म्हणजे आपण काय केलं आहे, एकदम बाबा जे आहे तसं बोलण्याचा आपण प्रयत्न करू. जसं TCSने घेतलेले जर आपण पेपर पाहिले तर व्याकरणदृष्ट्या अचूक म्हणजे शुद्ध अशुद्धवर प्रश्न आहे. त्यानंतर वाक्याचा प्रकार ओळखा, आज गाडीत केवढी ती मरणाची गर्दी. म्हणजे जसे पेपर झालेत ना त्याचा आपण एक स्क्रीनशॉट घेतले येतं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा हे TCSनं मराठी व्याकरणाचे विचारलेले प्रश्न आहेत. त्यानंतर चुकीचा समानार्थी शब्द, त्यानंतर लेखन नियमानुसार कोणतं वाक्य शुद्ध आहे, शुद्ध नाही. विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे, म्हणजे विशाखा हा काव्यसंग्रह कोणी दिला आहे. म्हणजे मराठी जीकेवर प्रश्न आहे, मराठी जीकेवर प्रश्न TCS विचारतो. आपण स्वतंत्र मराठी व्याकरणाच्या स्वतंत्र टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ बनवलेत. म्हणून हे जे चॅनल आहे OASC स्टडी पॉईंट हे एक सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण स्वतंत्र विषयाच्या स्वतंत्र टॉपिकवर सुद्धा सराव प्रश्न आणि मूळ कन्सेप्टवर आधारित आपण व्हिडिओ बनवलेले आहोत, बनवत आहोत आणि बनवणार देखील आहोत. पुढे जाऊया. मराठी व्याकरणावर काय काय त्यांनी विचारले बघा. विशेषणावर प्रश्न विचारला आहे. कर्मणी प्रयोग, प्रयोगावर TCS प्रश्न विचारतो. लिंग बदला यावर आधारित प्रश्न विचारले जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये TCSनं. त्याच्यानंतर त्याचे डोके केस उन्हात म्हणजे हे सामान्य रूप पण आहे, त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं आहे. त्याच्यानंतर विभक्ती पण अंतर्भूत होते. खेडे या शब्दाचं सामान्य रूप ओळखा. ठीक आहे. वाक्यात कर्म नाही असा एक प्रश्न विचारलेला आहे. समानार्थी शब्दाचा गट निवडा विचारलेला आहे, चुकीचा बरोबर. विरामचिन्हावर आधारित प्रश्न विचारतो TCS. त्यानंतर गटात न बसणारा म्हणजे समानार्थी शब्दावर तो आहे. कणा ही कविता कोणी लिहिली. मराठी GK आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पण तयारी करावं लागणार आहे. तुम्ही व्हिडिओ सिरीज बघून घ्या, त्याच्यामध्ये मी गावी जात आहे याच्यामध्ये काळावर आधारित प्रश्न विचारला आहे. परत एकदा विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर अचूक वाक्य कोणतं आहे यावर प्रश्न तेच ते आहेत. क्रम, वाक्यांचा क्रम यावर पण प्रश्न विचारू शकतो TCS. पॅराग्राफ, ठीक आहे, पॅराग्राफवर आधारित तर प्रश्न 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले. आता बघायचं आपल्याला मराठीचा अभ्यास आपण कसा करू शकतो. बघा, मराठी हा आपल्याला जास्तीत जास्त मार्क देणारा आणि आपणही मराठीत जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो घेणारा विषय. मराठीमध्ये आपलं टार्गेटच 24 मार्क म्हणजे 24 प्रश्नांचं पाहिजे. म्हणजे गुणांचा जर विचार केला तर मराठीमध्ये 46 ते 48 गुण आपण घ्यायला पाहिजेत 50 पैकी. आणि प्रश्नांचा जर विचार केला तर 23 ते 24 प्रश्न आपले बरोबर आलं पाहिजे. मी तर म्हणेल पैकीचं टार्गेट ठेवलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण बाकीच्या विषयाची तुलना करता मराठीमध्ये आपण मार्क घेऊ शकतो. काय काय करू शकतो मराठीमध्ये आपण या 2 महिन्यामध्ये. 1 तास काय करायचं, एक टॉपिक घ्यायचा. उदाहरणार्थ तुम्ही प्रयोग वाचायला लागले किंवा शब्द व्याकरणातील तुम्ही सर्वच्या सर्व तुमच्याकडे जे काही 5-6 समानार्थी शब्द आहेत ते तुम्ही वाचायला लागले. समानार्थी शब्द वाचणं झाल्याच्या नंतर डायरेक्ट 1 तास समानार्थी शब्द वाचायचे किंवा 2 तास समानार्थी शब्द वाचायचे आणि नंतरच्या पुढच्या 1 तासामध्ये त्याच टॉपिकवरले प्रश्न सोडवायचे. तसं समजा तुम्ही प्रयोग वाचला, लगेच प्रयोगावर आधारित प्रश्न सोडवायचे. बघा, आता तुम्हाला बुक्स कोणते वाचायचे, तुमच्या पुढं हा परत एक प्रश्न आहे की मराठीचे बुक्स कोणते वाचायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की टॉपिक घ्यायचा, 2 तास अभ्यासाचं नियोजन करायचं. पहिल्या तासामध्ये टॉपिक, दुसऱ्या तासा म्हणजे सराव प्रश्न त्या टॉपिकच्या संदर्भानं. बुक्स काय करा, मराठी व्याकरण मोरावळांबे सरांचं बुक घ्या 1 किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं. या 2 बुकपैकी 1 बुक जरी तुमच्याकडे असलं, बघा दोन्ही बुकमध्ये सराव प्रश्न आहेत. टॉपिकचं विश्लेषण पण आहे आणि सराव प्रश्न पण आहे. स्वतंत्र जर तुम्हाला मराठी शब्दसंग्रह घ्यायचं तर केसागर पब्लिकेशनचं बुक घ्या. ठीक आहे, हे झालं मराठीचं. त्याच्यानंतर आता बघूया आपण इंग्लिश ग्रामर.
बघा, व्हिडिओ जरी थोडा मोठा होईल, परंतु तुमच्यासाठी तो अतिशय म्हणजे आपण जे काही पेपर झालेत त्याचं पेपरचं कॉपी घेणं, मराठीच्या पुस्तकांची नावं देणं, ती सांगणं, त्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे तर होऊ देत, मात्र तुम्हाला तो फायद्याचा ठरणार आहे. त्यानंतर बघा ग्रामर, बघा इंग्लिशचे पण 2 भाग पडतील, ग्रामरचा आणि एक व्हॉकॅबचा, ज्याला आपण व्हॉकॅबलरी असं म्हणतो. याच्यामध्ये बघा TCSचा विचार करू आपण. TCSमध्ये त्यांनी कशावर भर दिला आहे? व्हर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल, टेन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट. व्हॉकॅबलरीमध्ये कशावर भर दिला आहे बघा TCSनं? सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, एडियम्स अँड फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स, स्पेलिंग करेक्शन आणि कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण उतारा म्हणतो. ठीक आहे, ज्याला आपण उतारा म्हणतो. म्हणजे व्हॉकॅब जवळपास सगळंच करणे आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हे जे काही ब्ल्यू कलरमध्ये दिलेत ते या अगोदर इंग्लिश ग्रामरमध्ये विचारलेल्या टॉपिकचे जे काही 4-5 पेपर झालेत आहे आपले, म्हाडा, ITI, जलसंपदा, DVIT, या पेपरचं ॲनालिसिस करूनच हे आपण तयार केलेलं आहे. जे ब्ल्यू दाखवलेत तुम्हाला पॉईंट्स ते या अगोदर एक्झामला आलेले आहे. आणि त्याचबरोबर जो इंग्रजीमध्ये नवीन प्रश्न प्रकार आहे, जो खूप चर्चित आहे सध्या, जम्बल्ड ऑर्डर असा एक प्रश्न प्रकार आहे. तुम्हाला मिसमॅच दिलेले जाते वाक्य, ते तुम्हाला तार्किक म्हणजे मराठी इंग्लिश अंडरस्टँडिंग बेसिकवर तुम्हाला ते जम्बल्ड ऑर्डर किंवा रिअरेंज सेंटेन्स, ग्रॅमेटिकल इरर किंवा मिस्टेक वर्ड किंवा सेंटेन्स किंवा कॉमन इरर, या टाईपचे प्रश्नांनी TCSच्या प्रश्नांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ सिरीज केलेली आहे. स्वतंत्र जे काही आपण जम्बल्ड ऑर्डर आणि ग्रॅमेटिकल इरर यावर आपण स्वतंत्र 2-2, 3-3 व्हिडिओ बनवलेत. ते सुद्धा तुम्ही बनवून घ्या. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, OASC स्टडी पॉईंट हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे किंवा आमचा जो मोबाईल नंबर आहे 8805 21 72 21 या नंबरला तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तलाठी असं लिहून पाठवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला हे व्हिडिओच्या लिंक पाठवू शकतो. आतापर्यंत इंग्लिशमध्ये TCSला काय आलं आहे त्याच्यावर एकदा ओव्हरलुक करून घेऊ, म्हणजे तुमचा अजून कॉन्फिडन्स वाढवल की अरे जे बोललो तेच TCSनं या अगोदरच्या किमान एक्झामला विचारलेलं आहे. बघा, करेक्टली स्पेलिंग विचारलं आहे. चूज द सेंटेन्स दॅट इज द पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे टेन्सवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कटिंग कॉर्नर्स म्हणजे काय, एडियम्सवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर काय विचारलं आहे, मीनिंग ऑफ द गिवन वर्ड, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग, शोल म्हणजे नाऊनवर, कलेक्टिव्ह नाऊनवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जम्बल्ड ऑर्डर याची आपल्याला तयारी करायची आहे आणि जम्बल्ड ऑर्डरवर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत. कसं ओळखायचं, ट्रिक्स कोणती वापरायची यावर सुद्धा आपण बोललेलो आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पहा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आमचं, तिथं देखील तुम्हाला त्या व्हिडिओच्या लिंक या तुम्हाला आज उद्या परवा मिळून जातील. त्यानंतर काय बघा, वन वर्डवर आधारित क्वेश्चन आहे. त्यानंतर परत एकदा रिअरेंजवर खूप सारे प्रश्न विचारलेत, म्हणून इथं 2-4 मी फोटो काढून टाकलेत. कॉमन इरर विचारले जातात, 2 पद्धतीने विचारले जातात. एक तर एका वाक्यात ते पार्ट करून विचारले जाते किंवा अजून दुसऱ्या वाक्यच डायरेक्ट दिलेले असतात 4 आणि त्याच्यातून आपल्याला ती इरर करायची असते. जसं इथं ग्रॅमेटिकल इरर या नावानं सूचना आलेली आहे. नंतर इथं मिस्टेक वर्ड या नावानं सूचना आलेली सेम आहेत. ते कोणत्या वर्डमध्ये चूक झाली काय, अँटोनिम, सिनोनिम्स हे तर पारंपरिक क्वेश्चन आहेत, ते तर नेहमीच विचारतात. परत एकदा जम्बल्ड ऑर्डर दिलेले, मिस्टेक ऑर्डर, ग्रॅमेटिकल इरर, ठीक आहे, जम्बल्ड ऑर्डर, खूप सारे प्रश्न विचारलेत. कॉम्प्रिहेन्शन, तुम्हाला उतार्याची सुद्धा तयारी करायची आहे बघा. त्यामुळं आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे ना, आपली टेस्ट जी असणार आहे, आपण टेस्ट घेणार आहोत 10. ह्या टेस्ट सिरीज अगदी याच पॅटर्नवर आधारित, तलाट्याच्याच पॅटर्नवर आधारित आपण घेणार आहोत. पुढे आपण टेस्टच्या संदर्भानं बोलणार आहोत. इंग्लिशचं नियोजनही तुम्ही तसंच करू शकता. काय काय करू शकता बघा, अर्धा तास तुम्ही व्याकरणाचा मुद्दा अभ्यासा एक, जसं तुम्हाला व्याकरणामध्ये अभ्यास आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, आणि नंतर अर्धा तास त्यावर प्रश्न सॉल्व करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 1 तास मात्र व्हॉकॅबला वेळ द्या.
आणि नंतर राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही म्हणजे कोणतंही एक दिवशी तुम्ही व्याकरण करा, एक दिवशी तुम्ही शब्दसंग्रह करा. मात्र त्याच दिवशी जर तुम्ही त्या टॉपिकवर झालेले जर प्रश्न सोडवले तर तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. पुस्तके कोणती वापरू शकतात इंग्रजीसाठी? बाळासाहेब शिंदे सरांचं वापरा किंवा MJ शेख सरांचं वापरा. या दोन्हीपैकी कोणतंही एक बुक तुम्ही इंग्रजी व्याकरणासाठी वापरू शकता. आपल्याला इंग्रजी व्याकरणाचं टार्गेट असं पाहिजे 20 ते 22 प्रश्नांचं. 20 ते 22 प्रश्न आपण घ्यायला पाहिजेत, जेणेकरून मग आपण 180+ पोहोचू शकतो. ठीक आहे, तुम्ही जॉईन करू शकता आमच्यासोबत. व्हॉट्सअपला जॉईन करा 88 05 21 72 21. काय तुमचं नाव, तुमचा जिल्हा म्हणजे जिल्ह्याचं नाव आणि तलाठी असं लिहून पाठवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला काही व्हिडिओच्या लिंक, त्याचबरोबर सराव पेपरची माहिती आणि काही स्टडी मटेरियल आणि अपडेट पाठवू शकतो. आता सर्वांचा आवडता टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. बघा, बुद्धिमत्ता चाचणीमधले हे ब्ल्यू केलेले सर्वच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. हा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. सर्वच टॉपिक म्हणजे मालिकामध्ये ABCD मालिका म्हणजे अंकमालिका, वर्णमालिका, सांकेतिक क्रमबद्धता, रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था, पझल, वयवारी नातेसंबंध, आंतर, दिशा आणि घड्याळ, तर्क, अनुमान, वेन आकृती, आकृत्यांची संख्या मोजणे, आकृती पूर्ण करणे, आकृत्यांची मालिका, आकृती समसंबंध, विसंगत आकृती, पाण्यातील, आरशातील, तार्किक तुलना, शाब्दिक तुलना, इनपुट आउटपुट. ठीक आहे. आता गणितामध्ये अलीकडे बघा जे काही ओल्ड TCSचे पेपर होते, ITI, म्हाडा, जलसंपदा आणि DVRT, याच्यामध्ये गणित विचारलं नाही. मात्र अलीकडे जे PCMCचे पेपर झालेत आणि DMERचे पेपर झालेत, त्याच्यामध्ये काळ, काम, वेग, रेल्वे, नफा तोटा, सूट, त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण यावर आधारित 1-1, 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला गणित देखील सोडता येणार नाही. किमान बॉडमॉस प्लस काळ, काम, वेग, रेल्वे, नफा तोटा आणि गुणोत्तर व प्रमाण हे DMERला विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला त्या संदर्भानं सुद्धा आपल्याला तयारी ठेवावी लागेल. गणितामधले जे बेसिक टॉपिक आहे ते सुद्धा करावे लागतील. मात्र बुद्धिमापन चाचणीमध्ये हे सोडायचं नाही. बुद्धिमापन चाचणीमध्ये पूर्णच्या पूर्ण तुम्हाला इथं दिलेले जे घटक आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सर्व घटकाची तुम्हाला तयारी करावी लागेल. जसं बघा ओल्ड पेपरमध्ये तर्क व अनुमानाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर इथं सांकेतिक, चिन्ह आणि भाषा यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इथं चिन्ह बदलायचं आणि टॉपिक सोडायचा आहे. चिन्ह बदल हा TCSचा आवडता टॉपिक आहे, त्याची तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक मालिका दिलेली आहे वर्णांची आणि मग स्वरानंतर आलेलं अक्षर किती आहेत, काय आहेत यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. इथं तुम्हाला विद्यार्थी दिले आहेत आणि त्यांची उंची म्हणजे इथं तुलनेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त थोडासा तो मोठा वाटतो. ठीक आहे, हे पझल टाईप आहे किंवा रांगेतील स्थान याप्रमाणे ते हा प्रश्न इथं आहे. त्यानंतर सांकेतिक भाषा. ठीक आहे, त्यानंतर इथे विचारले बघा आकृती, फिगर विचारला आहे आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मिरर इमेज बघा, मिरर इमेज विचारलेले म्हणजे आरशातील प्रतिमा ओळखा. इथं समसंबंध वर्णमालेचा, इथं पण समसंबंध. त्यानंतर आकृत्यांचा क्रम विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दिशा विचारलेली आहे. ठीक आहे, दिशा विचारलेली आहे. त्यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे इथं परत उंची मजले विचारले. मजले त्याला तुम्ही पझल म्हणू शकता. पझल, पहिल्या मजल्यावर कोण राहतो, दुसऱ्या मजल्यावर कोण राहतो. त्यानंतर एक इथं पाय चार्ट विचारलेला आहे, त्यावर आधारित एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इथं तुलना विचारलेली आहे, तुलना, तार्किक तुलना. ठीक आहे, लहान मोठा कोण आहे ते पण आवडतं आहे TCSचा पॅटर्न. इनपुट आउटपुट हा नवीन आहे, इनपुट आउटपुट. ठीक आहे, इनपुट आउटपुट यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे.
त्याचं पण आपण बघून घेऊया. टेबल विचारला आहे DI. ठीक आहे, हे अवघड वाटत असलं तरी फक्त ही तुलना आहे. हे मुलांची नावं दिलेत त्यांनी B1 B2 B3 B5 आणि कोण लहान कोण मोठा. कागदाची आकृती, आकृत्यांची संख्या विचारली आहे. त्यानंतर इथं परत घडीचा कागद आहे छिद्र पाडल्याच्या नंतर. ठीक आहे, तर्क व अनुमान विचारलेलं आहे. ठीक आहे, हे पझल आणि वर्तुळ आकृती बसले, चौरस आकृती बसले, कोण डावीकडे कोण उजवीकडे. बघा हे सांकेतिक भाषा. ठीक आहे, नातेसंबंध पण विचारतात, पण जरा काठिण्य पातळीचे नातेसंबंध विचारतात. ओके, गणित बुद्धिमत्तेचा कसा, पुस्तके कोणती अभ्यासायची आहेत. बघा बुद्धिमत्तेचा अंकलगी सर, राणे सर, ज्ञानदीप प्रकाशन, अभिनव प्रकाशन किंवा ढवळे सरांचं. ठीक आहे, ढवळे सरांचं बुक तुम्ही यूज करू शकता. गणितासाठी राणे सर, माले सर, वसे सर यापैकी कोणतंही बुक तुम्ही एक यूज करू शकता. गणितालाही तसंच करा, दररोज 2 तासाचं नियोजन करा. 1 तास त्या घटकाची बेसिक माहिती वाचा आणि दुसऱ्या तासामध्ये बघा गणिताचं जास्त वाचायला नाही म्हणून 2 तास एक घटक ठरवा. की समजा उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की बॉडमॉस, तर बॉडमॉसवरले सराव प्रश्न सोडवा. किंवा रेल्वे ठरवली तर रेल्वेचे 2 तास सराव प्रश्न सोडवा. किंवा तुम्ही ठरवलं की तर्क व अनुमान आज सोडवायचा आहे, तर तर्क व अनुमानाचा 2 तास तुम्ही प्रश्न सॉल्व करण्याचा सराव करायला पाहिजे. चौथा महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे GK. आता बघा GKला मर्यादा नाही, तरी पण बघा इतिहास अभ्यासायचा आहे, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. म्हणजे थोडक्यामध्ये वर्ग 6वी ते 10वीचा इतिहास. 10वीचा इतिहास. भूगोल महाराष्ट्र भारत जग हे पण 6वी ते 10वीचा भूगोल. नागरिकशास्त्र पण त्याच्यामध्ये घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे बेसिक कलम वगैरे, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, प्रस्तावना. ग्राम प्रशासनामध्ये बी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक त्यांची कार्य. राज्य प्रशासनामध्ये पण मुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद त्यांचे कामं, इन जनरल माहिती. पर्यावरण आणि हवामान एक स्वतंत्र टॉपिकचा अभ्यास करा. सामान्य विज्ञानामध्ये आरोग्यशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र. चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणजे तिन्ही लेवलच्या. इतर सामान्य माहितीमध्ये क्रीडा क्षेत्राचं नॉलेज जास्त तुम्हाला, कोणता खेळाडू कोणत्या खेळाच्या संदर्भानं आहे किंवा कोणत्या स्पर्धा आहेत. संगणकाच्या संदर्भानं त्याची मेमरी, काही शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म. पुरस्कार, पर्यावरणाच्या संदर्भानं राजकारण, पक्ष वगैरे नवीन कोणते आहेत. सरकारी योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या. सोशल मीडिया म्हणजे ट्विटर, त्याचे संस्थापक कोण आहेत, CEO कोण आहेत ट्विटरचे, किंवा नवीन सोशल मीडिया व्हॉट्सॲप कोणी बनवलं, फेसबुकचे जनक कोण. ठीक आहे, ॲप्स नवीन आलेले, वेबसाईट गव्हर्मेंटच्या पोर्टल आहेत. आणि करोना विषाणू थोडं त्यांच्याबद्दल पण आपल्याला माहिती घ्यायची आहे. GKचा बघा, GKचा आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. महाराष्ट्र बघा इतिहास भूगोलवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. एकदा प्रश्न बघू कसे विचारले तर. बघा प्राचीन भारतावर प्रश्न विचारतो TCS. वाकाटक घराण्याचा शासक म्हणून विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण. दहीहंडीला महाराष्ट्रातील क्रीडा प्रकारांतर्गत म्हणजे करंटचा क्वेश्चन आहे तो. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर बघा इझी क्वेश्चन आहेत. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग म्हणजे करंटवर आधारित प्रश्न आहे. भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या म्हणजे 1857चा उठाव यावर आधारित प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ताडोबा जंगलात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्रातले जिल्हे, प्रशासकीय, महसूल विभाग यावर आधारित प्रश्न विचारला आहे. जुलै 2022 मध्ये महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे नियुक्त्यावर आधारित प्रश्न विचारतात. महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालील पर्याय कोणता योग्य नाही. बेसिक क्वेश्चन आहे. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण म्हणजे GK पारंपरिक आहे बघा, वेगळं करण्याची गरज नाही. लोसर हे खालीलपैकी कोणते नवीन वर्ष साजरा केला जातो. लोसर. कोणते गिरिस्थान महाराष्ट्रात नाही
ठीक आहे. थंड हवेचं ठिकाण कोणतं महाराष्ट्रात नाही, अर्थसंकल्प, पंचायत राज पद्धती, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या जमाती महाराष्ट्रात आढळतात, AGIचे प्रतीक, लोकसंख्या 2011 नुसार, ठीक आहे. प्रणती नायक कोणत्या खेळाच्या संदर्भाने, आपण आता बोललो त्याबद्दल, प्रणती नायक. मायक्रो फायनान्सचे नियम बनवणारी संस्था, छावाचे लेखक, ठीक आहे. पुस्तकावर आधारित TCS प्रश्न विचारतो बघा भरपूर. सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या नावाने ओळखले जातो, चपटे कृमी, विज्ञानावर कसे प्रश्न विचारल्यात, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर प्रश्न विचारला आहे या अगोदर. बघा अभ्यास, चालू घडामोडी आणि GKचं काय काय मटेरियल, काय काय अभ्यास करू शकतो बघा. तुम्ही 5वी ते 10वीचे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञान एक तर हे करा. आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी एक डायरेक्ट पुस्तक घ्या जनरल नॉलेजचं, के सागरचं किंवा सूरज शेख सरांचं, किंवा तात्याचा ठोकळा, ठीक आहे. तात्याचा ठोकळा, याच्यातून पण तुम्ही GKचा अभ्यास करू शकता. चालू घडामोडीचा तुम्ही काय नॉमिनल अभ्यास करा 3-4 प्रश्नासाठी. आपलं जे चॅनल आहे याच्यावर व्हिडिओ सिरीज आहे चालू घडामोडीची, ती जरी यूज केली, किंवा तुम्हाला चालू घडामोडीचे जे काही 100-200 प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही टेलिग्राम चॅनलला टाकतो. हे टेलिग्राम चॅनल पहिले जॉईन करा, OASIS स्टडी पॉईंट, किंवा तुम्ही आमच्या व्हॉट्सअप देखील कनेक्ट होऊ शकता. एक तलाट्यासाठी टेस्ट सिरीज आपण घेत आहोत, ठीक आहे. जे आपण या अगोदरच्या जे पेपर आहे TCSचे त्यावर आधारित आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अलीकडे जो बदल झाला DMERमध्ये आणि PCMCमध्ये, तो सुद्धा बदल आम्ही प्रश्नांच्या स्वरूपामध्ये या सिरीजमध्ये केलेला आहे, ठीक आहे. म्हणजे गणिताचे देखील आता प्रश्न यामध्ये 2-4 प्रश्न आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. 10 पेपर PDF स्वरूपामध्ये पाठवणार आहोत तुम्हाला व्हॉट्सअपला. 10 पेपरची फीस असणार आहे 300 रुपये. 8805217221 8805217221 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फोनपे गुगल पेचं नाव आहे OASIS स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे याच नंबरला. पहिला पेपर आहे तो पाठवला आहे तुम्हाला ऑलरेडी, लगेच आजच पहिला पेपर पाठवला आहे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला, तुम्हाला तो आज मिळून जाईल. दुसरा पेपर 1 जुलै, तिसरा 6 जुलै, चौथा 11 जुलै, पाचवा 16 जुलै, 6वा 21 जुलै, 7वा 27 जुलै, 8वा 1 ऑगस्ट, 9वा 5 ऑगस्ट, 10वा 9 ऑगस्ट. प्रत्येक तारखेला तुम्हाला सकाळी 11 वाजता पेपर मिळेल. त्या तारखेचा पेपर 11 वाजता. दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल आणि सायंकाळी 8 वाजता विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. पूर्णच्या पूर्ण 100 प्रश्नांचा विश्लेषण करणारे व्हिडिओ मिळतील सेपरेट विषयाचे 4-4. म्हणजे जवळपास 1000 प्रश्नांचं व्हिडिओद्वारे विश्लेषण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठी माध्यमामध्येच पेपर आहेत, वरील तारखेप्रमाणेच मिळणार आहेत. म्हणजे 100 प्रश्न एका पेपरमध्ये, म्हणजे फक्त 300 रुपयामध्ये तुमची 1000 प्रश्नांची तयारी, ते पण व्हिडिओद्वारे होणार आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित आवडेल. जे विद्यार्थी तलाट्याची तयारी करतात त्यांनी परत एकदा आमचं 8805217221 या व्हॉट्सअपला तुमचे नाव फक्त हाय करू नका, तुमचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि तलाठी असं पाठवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला काही स्टडी मटेरियल पाठवू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, एकदा आपल्या सर्व मित्रांना पाठवा जे जे तलाठीची तयारी करतात. मला वाटतं त्यांच्या देखीलसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. टेस्ट सिरीज जॉईन करा, मॉडेल पेपर बघा. आमचं जे OASIS स्टडी पॉईंट टेलिग्राम चॅनल आहे तिथं पण खूप सारं मटेरियल असतं. पोल क्वेश्चन्स असतात, ते पोल क्वेश्चन्ससुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. तिथं देखील आम्ही खूप मोठी प्रॅक्टिस घेत असतो. म्हणून हे जे चॅनल आहे टेलिग्रामचं OASIS स्टडी पॉईंट, हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा देखील फायदा होईल. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद.